भाग 3. तो म्हणाला, त्यानं तुझ्या पायातून रक्त काढलं, आता तू काय करणार त्याला? मी काय करणार? अगं, चोरत गुणी म्हणाली. तिची भीती अद्याप कमी झाली नव्हती. पुन्हा येईल ते अंगावर, नाहीतर त्याच्या डोक्यात दगडच घातला असता. ती घाबरली तर होतीच, पण असल्या डाग पडलेल्या घाणेरड्या कुत्र्याने आपणाला अगदी बेधडक ओरबाडावे याचा तिला रागही आला होता. छट, दगड घालून काय होणार? मान हलवून तो म्हणाला, मरेल झालं तर ते पटकन. त्यात काही विशेष नाही. आपण मरत आहो हे त्याला समजलं पाहिजे. इतकं सावकाश त्याला मारलं पाहिजे. पण करणार काय मी? ते येईल की पुन्हा अंगावर? साऱ्या अंगावर कसेबसे पुरवलेल्या कातड्याच्या कुत्र्याचा हाडाचा भाता लहान मोठा होत होता. त्याकडे पाहत गुणी म्हणाली, त्याच्या वेडसर डोळ्यात 2 मोठे काटे टच्च दिसी टोचावे असे तिला वाटले. पण त्याला दातांकडे पाहून तिचे पाय हलेनात. पण तो माणूस उठला व त्याने छडी अतिशय जोराने कुत्र्याच्या नाकावर हाणली. ते त्यामुळे आडवेच झाले. त्याच्या तोंडाला फेस आला व ते हिसक्याने अंग झटकू लागले. मेलं नाही ते, पण थोडा वेळ ते काही करणार नाही तुला. मग आता काय करणार? त्या माणसाने तिला विचारले. पण ती गोंधळून नखे चावत उभी राहिली. आता आपण तेथून एकदम निघून जावे असेही तिला वाटू लागले. पण आता होणार तरी काय हे पाहण्याची उत्सुकता तिला जाऊ देईना. तुम्हीच करा त्याला काहीतरी, ती म्हणाली. बरं आहे, मी तुला आधी दाखवतो, मग तू कर, तो हसून म्हणाला. त्याने विताची छडी बाजूला ठेवली व शर्टाच्या आत हात घालून त्याने एक सुरी बाहेर काढली. त्याने बटन दाबताच सूर्यकिरणाप्रमाणे लखलखीत असे हातभर पाते चक्कन पुढे आली. त्याने अभिमानाने तिच्या दोन्ही कडांवर हलकाच अंगठा फिरवला व आता गंमत पहा म्हणत तो खाली चवड्यावर बसला. त्याने कुत्र्याच्या जबड्याखाली चाचून पाहिले. हाताला मऊ जागा लागताच त्याने सुरीचे पाते आत खुपसून थोडे वळवले व नंतर ते सर्रकन मागे ओढून तो उभा राहिला. एकदम भीतीने गुणी गप्प झाली. सुरी शिरली त्या ठिकाणाहून रक्ताचा एक पट्टाच सुटून बाहेर आला, पण खाली थोडा वेळ साचून गवतावर पसरू लागला. कुत्र्याची मान ताणल्यासारखी झाली व आता त्याच्या पायाचे झटके मेंगुळले. आता तू घे ही सुरी, तुझ्या पायाचं रक्त काढले त्याने, माझ्या नाही, किंचित हसून तो म्हणाला व त्याने सुरी गुणीपुढे केली. भीतच गुणीने सुरी हातात घेतली व ती त्याच्याकडे घुंगून पाहू लागली. तिची मूठ झगझगीत असून तिच्यावर संतापलेल्या डोळ्याप्रमाणे 2 लाल खडे बसवले होते व त्यामध्ये बटण्यासाठी एक सोनेरी चौकोन होता. तो तर त्या माणसाच्या चकाकणाऱ्या दातांप्रमाणे होता, पण सर्वात भीषण सौंदर्य होते ते. तिच्या धारदार कडांत हात जरा हलवता त्याच्यावर प्रकाश सरके आणि दोन्ही कडा जिथे मिळाल्या होता त्या निमुळत्या टोकावर तर आता ठिणगीच पडते की काय असे वाटे. आता टोकावरून रक्त ठिपकत असल्यामुळे ओलसर लाल ठिणग्या निघतच आहेत असा कदाचित भास झालाही असता. तिने सुरी हातात घट्ट धरली व त्याच्याकडे पाहत तो हसला नाही. त्याने मुकाट्याने कुत्र्याकडे बोट दाखवले व तो बोटावर टकटक छडी आपटू लागला. गुणी कुत्र्याजवळ आली व त्याने मध्येच पाय झटकताच ती मागे सरकली, पण त्या माणसाने तिच्या खांद्याला धरून तिला पुढे ढकलले. ती खाली वाकली व तिने सुरीचे टोक कुत्र्याच्या पोटावर टेकले. तेथे नाही, तिथं तर सारी हाडाच असतात. जरा खाली मऊ भाग दिसतो ना, तिथं, तो माणूस म्हणाला. आता तो किंचित हसला व त्याचे दात चमकले. ते जणू बटनाप्रमाणे दाबल्यामुळे त्याच्या सुरीसारखे हसणे बाहेर आले होते. गुणीने सुरी पोटावर ठेवली व निश्चिताने आत खुपसली, पण एवढ्या बळाची काही सुद्धा जरुरी नव्हती. ती तीक्ष्ण धारेने अशी सहज आत शिरली की तिच्या मार्गात काहीही आड येऊ शकले नव्हते. आता आत्मविश्वासाने गुणी खाली बसली. तिच्या अंगात नवाच उत्साह आला. तिने आणखी एका ठिकाणी ती खुपसली व मूठ दोन्ही हातात धरून वर्तुळाकार फिरवली. एखाद्या कागद कापत जावा त्याप्रमाणे सुरी हिंडली व काळसर लाल अशा मांसाचा दबेलाच पक्कन बाहेर पडला. लाल झालेली सुरी घेऊन गुणी उभी राहिली. बोटांमध्ये असलेल्या सुरीमुळे तिला एकदम जिवंत झाल्याप्रमाणे वाटू लागले. त्या कुत्र्याने दोरावर रक्त काढले आणि आता बघा, त्याची कातडीच बाहेर येऊन पडली आहे. तिला त्या नव्या सामर्थ्याच्या धुंदीत जळता हात, शंकरूने दिलेली धमकी, या साऱ्या गोष्टी क्षुद्र वाटल्या व किंचित हसून तिने त्या माणसाकडे पाहिले. तोही हसला होता व पुढे सुरी परत घेण्यासाठी त्याने हात पुढे केला होता. गुणीने पुन्हा खाली बसून त्या कुत्र्याच्या अंगावर जसे केस होते तिथे उलतेपालते करून सुरी पुसली, पण ती सुरी मात्र परत करेना. आता तिला नवा मार्ग सापडला होता व ती हातून सोडायला तयारच नव्हती. मला देऊन टाका की सुरी, तिने म्हटले. राहू दे मला ती. अगं, तुला काय करायची ती? हात मागे न घेता तो म्हणाला. तुला कधी लागलीस तर मिळेलच ती त्यावेळी, पण त्यावेळी तुम्ही कुठं भेटणार? तुमचं घर काही माहीत नाही मला.
हिरमुसून हावरेपणाने त्या पात्याकडे पाहत कुणी म्हणाली. त्या माणसाने सुरी तिच्याकडून घेतली व पाते मिटवले. घरदार कशाला माहिती पाहिजे, तुला हवी त्यावेळी ती मिळाली की झालं. चल आता, अंधार होईल, कावळ्यांना इथं चांगलं जेवण मिळणार. ते तिथून निघाले. कुत्र्याची तडफड आता केव्हाच थांबली होती आणि त्याचे भयानक वाटणारे दात आता निर्जीव उघडे पडले होते. भयानकता आणि ही निर्जीवता यात फक्त सुरीच्या एका वळशाचाच फरक होता. त्याच्या गळ्याभोवती साचलेल्या काळसर वर्तुळाभोवती ओल्या कडेने पाण्यासाठी तलावावर जमलेल्या बायकांप्रमाणे मुंग्या लागल्या होत्या आणि वर झाडात एखादं दुसरं कावळ्याचं काटेरी ओरडणंही ऐकू येऊ लागलं होतं. गुणी ऐटीत चालू लागली. जणू तिच्या आयुष्यातील हिरवा काळा साप तिने मारून टाकला होता. डाळिंबाच्या झाडाकडे आपण चाललो होतो याचा तिला विसर पडला. जांभळे चोखून बिया थुंकत त्या माणसाबरोबर ती गेटपाशी आली. ती बाहेर आली पण तो माणूस तेथेच आतल्या बाजूला राहिला. त्याने हिसका देऊन गेट लावून घेतले आणि कुलूप लावत त्याने तिच्याकडे हसून पाहिले. म्हणजे तुम्ही येत नाही बाहेर? गुणीने आश्चर्याने विचारले. छट, माझा रस्ता इकडे, मी इकडून जातो, तो म्हणाला. आता कधी कुठल्या कुत्र्याला घाबरू नको. येऊ दे तरी ते आता त्याचे पायच कापते, गुणी जोराने म्हणाली. तिची बोटे काल्पनिक सुरीवर घट्ट झाली व तिने दात आवळून धरले. मला ती सुरी देऊन टाका की, तुला पाहिजे त्यावेळी ती खात्रीने मिळेल. तू जा आता घरी, तो माणूस म्हणाला व जाण्यासाठी वळला. जाता जाता तो बुटावर छडी आपटत होता व आवाज थोडा वेळ गवताची सळसळ, कावळ्यांचे ओरडणे यातून ऐकू येत होता. गुणीला वाटले एकदा जाऊन त्याला विचारावे, पुन्हा केव्हा भेटणार, पुन्हा पेपरमिंट आणणार. तिने मागे वळून पाहिले देखील, पण तो आवाज एकदम थांबला होता व जणू ते चित्र कुणीतरी स्वच्छ पुसून टाकल्याप्रमाणे तो माणूस दिसेनासा झाला होता. स्तब्ध उभी झाडे, लाटीलाटीने हलणारे गवत व त्या साऱ्यांत कुत्र्याच्या अंगावरील काळ्या काळ्या डागांप्रमाणे थडग्यांचे चौथरे एवढेच दिसत होते. छे, चुकलेच आपले, आधीच विचारायला पाहिजे होते, असे तिला वाटले व ती चालू लागली. भिंतीला खिंडारातून बाहेर पडताच आत्तापर्यंत दूर राहिलेल्या बाहेरच्या जगांचा गोंधळ वाटफाट टपूनच राहिल्याप्रमाणे तिच्यावर आदळला. पुन्हा एक लाल बस गेली. दूर निळे पांढरे दिवे पेटू लागले होते. ती घराकडे आली त्यावेळी दरवाजा अर्धवट उघडा होता. ते पाहून क्षणभर तिचे हातपाय पिठाचे असल्याप्रमाणे झाले व तिथे गपकन तोंडावर हात ठेवला. पण लगेच तिची बोटे घट्ट आवळून त्याची मूठ झाली. तिच्या मनातील भीती नाहीशी झाली व ती धैर्याने पण हलक्या पावलाने आत आली. शंकरू बाहेरून आला होता व तसाच उघडाबंब खाटेवर पडून घोरत होता. त्याला रात्री 10-11 वाजता उठून पुन्हा भटकायचे असे, त्यामुळे तो संध्याकाळी झोपत असे. गुणी हलक्या पावलाने हिंडू लागली. तिने ॲल्युमिनियमच्या पातेल्यातील भाकरी ओच्यात घेतली. जाजमाने फटकुरे व चादर याची गुंडाळी करून दारात ठेवली. आज रात्री देवळाच्या कट्ट्यावर झोपायला तरी कुणाची भीती नाही, बाकी उद्या पाहता येईल. तिने शंकरू जागा आहे की काय हे हळूच पाहिले. तो घोरत होता व त्याच्या नागपुड्यासारख्या फेंदारत होत्या. त्याचे माणसांच्या करपल्या ढिगाऱ्यासारखे दिसणारे पोटही वरखाली हलत होते. त्या काळ्या शरीराकडे पाहतच तिच्या हातावरील डाग एकदम जागी झाली. जेथून त्याचे पोट सुरू झाले होते तेथे त्याची हाडे संपली असावी. खाली मोठ्या डेऱ्याप्रमाणे सारे बिनदिक्कत मोकळे लगदा भरलेले. पण तिचे लक्ष गुंगून राहिले ते गळ्याखालील असलेल्या पैशा एवढ्या खोलगट जागेकडे. मधून मधून तेथे देखील हालचाल होत होती. शंकरू झोपेत अधूनमधून कुत्र्याप्रमाणे हातपाय हलवत होता. खरेच शंकरूचा चेहरा कुत्र्यासारखा होता. त्याची वाढलेली दाढी लूत भरल्यासारखी होती. ती हलक्या पावलांनी शंकरूजवळ आली. तिची छाती धडधडू लागली व हातातील साऱ्या अंगावर पसरली. गळ्याखाली थरथरणारा भाग, हाडे संपताच दिसणारे मोठे मोकळे पोट या साऱ्यामुळे ती खिळून गेल्याप्रमाणे शंकरूकडे पाहू लागले. त्याच्यावरील तिचा ताबा पूर्णपणे सुटल्याप्रमाणे तिच्या हाताची बोटे उघडमीट करू लागली. कपाटावर हात ठेवून ती ताणलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिली. पण कपाटावर हात ठेवताच काहीतरी सरकले व ते खाली पडून आवाज होणार तोच घाई करून गुणी ते आपल्या चिकट हातात धरले. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण तो ताण गेल्यावर तिला दमल्यासारखे वाटले. भाकरी ओच्यात घेऊन तिने जजमाची गुंडाळी काखेत घेतली व देवळाच्या कट्ट्यावर येऊन तिने अंग पसरले. रात्री उघड्यावरती थंड वाऱ्याने तिला सारखे खाकडल्यासारखे होत होते. थोडा वेळ डोळा लागतो न लागतो तोच तिला आपले फाटले